नमस्कार. जामनेर तालुक्यातील हिवरखेडा श्रीकृष्ण विकास सोसायटी हिवरखेडा बुद्रुक चेअरमनपदी भूषण किशोर पाटील यांची एकमताने निवड झालेली आहे. विशेष म्हटलं म्हणजे त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे आणि एक उमद आणि एक नवयुवक नेतृत्व विकास सोसायटीला लाभलेलं आहे. ते प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. भूषण भाऊ, आपलं टीव्ही 24 नॅशनल न्यूज मध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. एक भारदस्त पद आपल्याला मिळालेलं आहे आणि एक जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे. आपण श्रीकृष्ण विकास सोसायटीचे चेअरमन पदी आपली निवड झालेली आहे आणि विशेष म्हटलं एक मताने निवड झालेली आहे. बरं, निवडीच्या संदर्भात काय सांगाल थोडक्यात? माझी निवड बिनविरोध झालेली आहे. आपल्या विरोधामध्ये काही अर्ज वगैरे आले? नाही, विरोध कोणीच नाही. बरं, बिनविरोध निवड झालेली आहे आपली. काही ठरलेलं आहेत का काही अशा? ठरलेलं आहे, म्हणजे 5 वर्ष 4 लोकांना चान्स भेटेल, सव्वा वर्ष म्हणून. याच्या आधी चेअरमन पदावरती कोण विराजमान होते? याच्या आधी अरुण शंकर चौधरी होते. आता माझा टर्म आहे. त्यांचा कार्यकाळ संपला? हो, कार्यकाळ संपला त्यांचा. आता तुम्हाला किती वर्षाचा कार्यकाळ आहे चेअरमन पदावर? 6 वर्षाचा कार्यकाळ आहे. बरं, एक 6 वर्ष कालावधी आपल्याला चेअरमन पदासाठी दिलेला आहे. तर आपला आता आपण चेअरमन पदाची जबाबदारी स्वीकारत आहात. एक चांगल्या प्रकारची बंधनं आपल्यावर आली आहे, जबाबदारी आलेली आहे. तर 6 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण शेतकऱ्यांच्यासाठी आपलं विजन काय राहणार आहे? आपलं मानस काय राहणार आहे? शेतकऱ्यांसाठी माझं एकच विजन राहणार आहे की वाघूर धरणामुळे केळी जास्त लागवड होते आमच्या गावामध्ये आणि ते केळीचे ट्रक असतील ते जामनेर जावं लागतं मोजायला. त्यात टाइम वेस्ट होतो. त्यामुळे आम्ही गावामध्ये प्लेट काटा म्हणजे स्टॉल काटा निर्माण केलेला आहे. त्याचं थोडं काम अपुरं आहे, ते पूर्ण करेल मी. म्हणजे शेतकऱ्यांची जी काही केळीची लागवड जास्त प्रमाणात होते, म्हणजे शेतकऱ्यांना एक दिलासा देण्याचं काम आपण करणार. बरं, आपल्या विकास सोसायटीवर काही थकबाकी वगैरे आहेत का? नाही नाही नाही, आमची तर म्हणजे एक आम्हाला पारितोषिक मिळालं आहे. आमची 1 नंबर कर्ज वसुली आहे. पारितोषिक कशा संदर्भात मिळालेलं आहे? आमचं म्हणजे पुरस्कार वगैरे मिळाला आहे? पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे मागचे चेअरमन अरुण शंकर चौधरी यांना भेटलेला आहे तो पुरस्कार. 100% कर्ज वसुली झाली आहे त्यामुळे. त्यांनी त्यांच्या कालावधीमध्ये 100% वसुली झाली असल्या कारणाने त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. एक म्हणजे गौरवास्पद. बरं, आता आपण त्यांना पुरस्कार मिळालेला होता, त्यांनी त्याच्या कार्याची दखल घेतली आणि शासनाने त्यांना पुरस्कार दिला. आपण आपल्या 6 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण एक जोमाने काम करणार आहात. शेतकऱ्यांचे विविध प्रकारचे प्रश्न मार्गी लावणार आहात. बरं, आपल्याकडे बागायती आणि जिरायती शेतकऱ्यांसाठी आपण काय करणार आहात अजून? बागायती जिरायत शेतकऱ्यांसाठी आपण तर पेट काढायची सोय केलीच आहे. अजून बाहेर दुसरे काम पण करू आपण त्यांच्यासाठी. शासनाच्या काही योजना वगैरे असतात? नसल्या तर राबवू आपण. शेतकऱ्यांसाठी शासनाच्या काही ज्या योजना आहेत त्या चांगल्या पणे राबवणार आहेत. एक चांगल्या प्रकारे त्यांना दिलासा देण्याचं आपण काम करणार आहे. हो. भूषण भाऊ, माझं एक महत्वाचं की एक निवड झाली आपली, चेअरमन पदावरती निवड झालेली आहे. एक जबाबदारी बंधनं आपल्यावरती आलेली आहेत. तर या माध्यमातून आपण सोसायटी म्हणजे समाजात संदेश काय देऊ इच्छिता, मेसेज काय देऊ इच्छिता, काय सांगाल? काय संदेश देऊ इच्छिता? समाजासाठी एकच संदेश देऊ शकतो की मला 6 वर्ष चेअरमन पद मिळालंय, ते मी चांगलं फळाची अपेक्षा न करता मी सगळं काम चांगलं कार्य करत राहील. म्हणजे आपण जी सेवा करत आलेले आहात, फळाची अपेक्षा न करता आपण सेवा केली. हो. त्याला आपण विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारचा दिलासा आणि एक त्यांच्यासाठी विविध प्रकारचे प्रश्न आपण मार्गी लावणार. बरं, मला सांगाल की सर, भूषणजी, एक चेअरमन पदावर आपली निवड झाली आहे. 6 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण एक व्हिजन आपला चांगल्या प्रकारचं या ठिकाणी प्रकट केलेलं आहे. तर इथपर्यंत याच्या आधी आपण कोणकोणती पदं भूषवलेली आहेत, काय सांगा? नाही, माझं फर्स्ट म्हणजे पहिल्याच जरा पद भूषवलं आहे मी चेअरमनच, आधी नाही. आपलं एज किती आहे आता, वय किती? माझं 36 इयर्स आहे. म्हणजे एक उमद नेतृत्व विकास सोसायटीला मिळालेलं आहे आणि एक जोश में होश म्हटलं, एक म्हणजे एक दमदार नेतृत्व मिळालेलं आहे. तर नक्कीच एक विकास सोसायटीचा कायापालट करणार. हो. बरं, मला सांगाल की इथपर्यंत आपण जी मजल मारली, आपण कोणते, हे तुमचं एकमेव पद आपल्याला मिळालेलं आहे. आपण संधीचं सोनं करणार आहात. इथपर्यंत जी मजल मारली आपण, इथपर्यंत जी गरुड झेप घेतलेली आहे,
त्याचं श्रेय आपण कोणाला देणार, काय सांगाल? स्वर्गवासी आमचे दादा म्हणजे काका सुधाकर बाजीराव पाटील यांची पुण्याई, आई वडिलांची पुण्याई, तसेच गावातले ज्येष्ठ नागरिक असेल, चेअरमन, आपल्या सोसायटीचे संचालक असतील, इतर सभासद असतील, त्यांच्यामुळे मला इथपर्यंत मजल मारता आली. एक माननीय जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या आशीर्वादाने, तसेच गावकरी समाज असेल त्यांच्या पुण्याईने मला चेअरमन पदाची धुरा सांभाळतोय. चेअरमनपदी चेअरमनपदी विरामन झालेलो आहे. तर हे पद त्याच्यामुळेच आपण याला हे पद गावकऱ्यांमुळे, भाऊ म्हणजे गिरीश भाऊमुळे, यांच्यामुळे मला मिळालंय. मला आनंद आहे. त्यांच्या आशीर्वादानेच आपण इथपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. हे सर्व श्रेय त्यांच्याकडे जातं. आणि एक चांगल्या प्रकारचं आपण एक जोमाने काम करणार आहात विकास सोसायटीसाठी. हे होते भूषण किशोर पाटील, एक श्रीकृष्ण विकास सोसायटीच्या चेअरमन पदी त्यांची वर्णी लागलेली आहे. आणि विशेष म्हटलं म्हणजे बिनविरोध त्यांची निवड झालेली आहे. सर्वानुमते त्यांची निवड झालेली आहे आणि त्यांना 1.25 वर्षाचा कालखंड दिलेला आहे. ठरल्याप्रमाणे ते 1.25 वर्ष चेअरमन पदावरची धुरा सांभाळणार आहेत आणि त्यांनी त्यांचं व्हिजन या ठिकाणी सांगितलेलं आहे. शेतकऱ्यांना एक दिलासा देण्याचं काम ते करणार आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न मार्गी लावणार आहेत. आता त्यांनी शेतकऱ्यांसाठी केळी ग्रुप, केळीची लागवड या जामनेर तालुक्यामध्ये जास्त प्रमाणात होते, त्याच्या माध्यमातून त्यांनी टोल काट्याची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी केलेली आहे आणि शेतकऱ्यांचे ना लागणारे जे विविध प्रकारचे प्रश्न आहेत ते मार्गी लावणार आहेत. एक उमद आणि एक तरुण तळपदार नेतृत्व विकास सोसायटीला, श्रीकृष्ण विकास सोसायटीला मिळालेलं आहे. याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी, उडत्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. उडत्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचे काय बांधता येईल किंवा हे, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी. अशी उंच भरारी भूषण भाऊंनी मारलेली आहे. यशाचं गौरी शंकर गाठलेलं आहे. पुण्याच्या आपल्या T24 नॅशनल न्यूज तर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाडे, T24 नॅशनल न्यूज.